नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. पेठ वडगाव येथे अलीकडच्या काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. विशेषतः बिरदेव मंदिरातील तब्बल 3.5 किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या घटनेने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. देवाची चांदी सुद्धा सुरक्षित नाही, मग सामान्य नागरिकांचे काय, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच वडगाव वठार रोड परिसरातही एका चोरट्याने दुकाने फोडत धुमाकूळ घातल्याची चर्चा असून नवीन व्यवसाय सुरू केलेल्या दुकानदारांना लक्ष्य केले जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार अशोकराव माने परिसरासमोर 4 दुकाने फोडण्यात आली असून त्यानंतर सिमेंट फॅक्टरी लगत असलेल्या आणखी काही दुकानांमध्येही चोरी झाल्याचे समोर आले आहे. या घटनांमध्ये रोख रकमेसह जॉकी कंपनीचे अंडरवेअर, पॅन्ट, शर्ट आणि इतर कपड्यांची चोरी करण्यात आली आहे. दरम्यान परिसरातील CCTV कॅमेऱ्यामध्ये संबंधित चोरटा बिनधास्तपणे फिरताना दिसत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. CCTV फुटेज उपलब्ध असूनही अद्याप चोरट्याला अटक झाली नसल्याने पोलीस प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे. या चोरीच्या घटनांमध्ये मोहसिन पटाईत, ओमकार घाटगे, साद नदाफ, राजवर्धन खाडे, वैभव गाताडे, जयसिंग निकम, सागर जाधव आणि बंडा चव्हाण या दुकानदारांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. समाज कार्यकर्ते विजय अपराध यांनी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून परिसरात गस्त वाढवावी व नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.